कशाला मध्ये पडलीस का? आणि मोठी अक्कल शिकवणारी. सीमा वहिनी काय बोलताय तुम्ही? आपण आज आलोय या घरात. ही भावंड जन्मापासून एकत्र आहे. आणि पैसा काय हो, आज आहे उद्या नाही. आज येईल उद्या जाईल. पण वहिनी, नाती ही कायम टिकून राहतात आणि ती टिकून राहायला हवीत. वाक्य छान होतं पण तुझ्या तोंडी शोभत नाही. हे तुझी ती रेडिओवाली बाई आहे ना, ते छान छान बोलते आणि बक्कळ पैसा कमवते. तिचा शहाणपणा आमच्या तोंडावर मारायला तुझं काय जातंय ग? शेवटी पैसा सर्वस्व असतो, नाती नाही. अगं, मला नाही पटत हे. कारण पैसा आज आहे, उद्या नाही. पैसा मऊ गादी मिळवून देतो वहिनी, झोप नाही. पैशामुळे अन्न मिळतं पण भूक नाही. पैशांमुळे माणसं विकत घेता येतात पण खरी नाती नाही. आणि खरी नाती मिळवायला आणि टिकवायला प्रेम आणि विश्वास लागतो. जे पैशाने विकत मिळत नाही. आई काय करतेस? अगं, सामानाची यादी करते. तू निघालीस? हो. बर, ती केस नीट कर. हां, 2 किलो रवा, 5 किलो साखर, 2 किलो चहाची पावडर, 2 किलो डाळ आणि अर्धा किलो बदाम. काय? अर्धा किलो बदाम? अगं ए, बदाम किती महाग आहेत माहितीये ना तुला? आई, पिहू आणि प्रथमसाठी वाढतं वय आहे ना, पौष्टिक खाणं मिळायला हवं. ह? मला शहाणपणा शिकू नकोस. प्रथम तर ठीक आहे ग, तो मुलगा आहे. पण या तुझ्या पोरीला कशाला पाहिजे नको ते चोचले? आजी आई, पिहू पण शिकते, खेळते, तिचं पण वाढतं वय आहे. प्रथम सारखं तिलाही पौष्टिक खायला हवं. आणि आपण मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव कशाला करायचा? आई, तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना. हे बघ, तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव, मला शिकू नकोस. तुम्ही पण एक स्त्री आहात. आई, उद्यापासून खरंच मला बदाम देऊ नकोस. आता तर ते पचणार पण नाही. नकोच खाऊ तू. अगं, तुला खायला घालून काहीच उपयोग नाही. उद्या लग्न करू सासरी जाशील तू, आम्हाला काय फायदा आहे? सिरियसली मुलगी म्हणून मला ही ट्रीटमेंट मिळते का तुझी मुलगी म्हणून? मग आत्याला वेगळं नाही का? ती पण घरातली मुलगीच आहे ना. पिहू, तुला किती वेळा सांगितलं राजा, असं तू मी करून घरात वाद घालायचा नाही. आणि मोठ्या आहेत ना त्या, जुन्या लोकांची मतं आहेत ती. आता नाही बदलता येणार बाळा. आई, ती आजी पण हिच्याच वयाची आहे ना. ती माझे किती लाड करते, मला प्रेमाने खायला देते, मला जवळ घेते. काय 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 चाललंय दोघींचा कुसूर पुसूर? सामान आणणार आहेस ना की गुरुजींना सांगून मूर्त काढायला सांगू काय? पिहू, तू पण निघतेच आहेस ना? हो. आलेच मी तुझ्या बरोबर. आई, बाबांनी आणलेल्या नवीन चपलेचं उद्घाटन करा. घालते. आलेच बॅग घेऊन. ती केस नीट कर ग. पिऊ, निघूया. हो.
काढ ग हे. आहो. आई जाऊन येतो. पाण्याची बॉटल घेतलीस का? हो, हो. सगळं घेतलंयस ना मी? हो. पिहू माझ्या चपला बघ. माहित नाही कोणी केलं हे. कोणी केलं असेल पिहू? हे या उंदराने किंवा कुत्र्याने चावल्या नाही येत ना? अगं किती भोळी आहेस तू. नीट बघ. त्या चपला कोणीतरी मुद्दाम कापून ठेवलाय. काय? असं कोण आणि का करेल? या घरात खूप लोक आहेत ज्यांना तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघवला नसणार. त्या बाबांनी आणलाय. कोणाकोणाला पोटदुखी झाली असणार. चपला तुटल्या त्याचं काही नाही आहे ग मला, पण या अविनने इतक्या प्रेमाने आपणहून माझ्यासाठी आणल्या होत्या. त्यांना हे बघितल्यावर किती वाईट वाटेल. त्यात पैशांचंही नुकसान झालं. ते ह्या चपल्यांची अशी अवस्था झाली आहे, दुरुस्त करून तरी मिळतील का ग? आपले ते नाक्यावरचे काका आहेत ना, त्यांना दाखवूया आणि बघूया ते करून देतील का. आई, जर या नीट झाल्या तर त्या तुझ्या रूममध्ये ठेव. ज्यांनी कोणी तुझ्या चपला कापल्या आहेत ना, त्यांचं कधीच भलं होणार नाही. पिहू, असं नको बोलूस ग. आपण आपल्या शत्रूचंही वाईट चिंतू नये आणि भरल्या घरी आपल्या तोंडाने ना असं वाईट शब्द काढायचे नाही. वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते. तसं असेल तरी पुन्हा पुन्हा बोले. तुला त्रास देणाऱ्यांचं कधीही चांगलं होणार नाही. पिहू, काय करतेस तू? चल निघूया. आता काय घालू मी? जुन्या चपल्या घालते.